नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय सुंदर असा भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सकाळी सकाळी स्वानंदी तिचं आवरून ऑफिसला जाण्यासाठी निघते, तर तेवढ्यात आदिरा म्हणते की नंदुताई थांब, अगं मी ऑनलाईन पार्सल मागवलं, येतच असेल ते, आणि थांब अजून कसा आला नाही. आणि लगेच आता आदिरा फोन लावते आणि एवढ्यात रोहन पार्सल घेऊन त्याच्या बाईकवरून आता त्यांच्या घरासमोर येतो आणि हेल्मेट काढत इकडे तिकडे बघतो. त्यानंतर आता बाईकवरून उतरत विचार करत रोहन आता त्याच्या डोक्यावर कॅप असते आणि मास्क आणि तोंडाला गॉगल लावतो. आणि त्यानंतर आता रोहनने त्याच्या हातातील घड्याळ आणि दोन्ही हातातील मनगटातील माळा बाहेर काढून ठेवलेल्या असतात. इकडे आता आदिरा फोन लावते आणि म्हणते की थांब, आता हा दरवाजात माणूस येईलच लगेच आणि तो ऑनलाईन आपल्याला फूड त्याने आणला असेलच. आणि तेवढ्यात आता दरवाजाची बेल वाजते, तर स्वानंदी म्हणते तो बघ आलाच असेल, आणि स्वानंदी दरवाजा उघडायला जाते. आणि दरवाजा उघडताच रोहन आता स्वानंदीला बघत विचार करतो की अरे बापरे, ताई तर अजून घरीच. आणि लगेच आता रोहन पटकन ते पार्सल स्वानंदीच्या हातात देऊन तेथून जाऊ लागताच इकडे आता पाठीमागून आदिरा रोहनकडे बघते आणि म्हणते हॅलो वेट. तर रोहन थबकतो. आदिरा आता रोहनकडे बारकाईने बघू लागते आणि आदिरा आता रोहनकडे बघत म्हणते की किती वेळ लावला, एकतर तुम्ही डिलिव्हरीला 15 मिनिटं लेट झाला आहेत. आणि लगेच आता आदिरा म्हणते की काय फूड थंडसुद्धा झालं असेल. तर लगेच आता रोहन म्हणतो आय एम सॉरी मॅम. तर पटकन स्वानंदी आता रोहनकडे बघते, कारण स्वानंदीने रोहनचा आवाज अचूक ओळखलेला असतो. आणि तेवढ्यात आता तो जाऊ लागता स्वानंदी म्हणते 1 मिनिटं, बाहेर ऊन खूप आहे, तुम्हाला पाणी देऊ का. रोहन काही एक न बोलता तिथून जाऊ लागताच इकडे रोहनच्या गाडीची चावी आणि रुमाल खाली पडतो. तर पटकन रोहन आता ती चावी आणि रुमाल घेऊ लागतो. तर त्याच वेळेस स्वानंदी ते बघते आणि तसाच रोहन पुढे निघून जातो. आणि तेवढ्यात आता ते फूडचं पार्सल आदिरा समोर ठेवत स्वानंदी म्हणते आदिरा हे घे, तू खाऊन घे, आणि मला जावं लागेल, मला एक अर्जंट काम आलंय. आणि आदिरा म्हणते की नंदुताई खाऊन जा ना, 5 मिनिटे लागतील. तर स्वानंदी म्हणते मी बोलते तुझ्याशी, आणि पटकन स्वानंदी तिची पर्स आणि मोबाईल घेऊन बाहेर पडते. आणि इकडे आता रोहन पटकन त्याच्या बाईकवर बसतो, हेल्मेट घालतो आणि बाईक चालू करून जाऊ लागतो. पण त्याच वेळेस स्वानंदीने आता ॲटो रिक्षा पकडलेली असते आणि ॲटो रिक्षातून स्वानंदी आता रोहनचा पाठलाग करू लागते. आणि आता रोहनची बाईक पुढे जात असताना स्वानंदी रिक्षातून ते रोहनच्या पाठीमागे येऊ लागते. आणि एवढ्यात आता रोहन त्याच्या बाईकवरून उतरून आता त्या ऑफिसमध्ये जाऊ लागतो. त्याच वेळेस स्वानंदी तिथे येऊन पोहोचलेली असते. आणि ज्या वेळेस रोहन आता आतमध्ये जाताच समोर स्वानंदीला बघताच आता रोहनला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि रोहन त्याचा चेहरा आता पाठमोरा करून स्वानंदीच्या पाठमोरा होतो. तर स्वानंदी रोहनकडे बघते आणि लगेच आता स्वानंदी म्हणते रोहन काय चाललंय हे, आणि तू इथे डिलिव्हरीचं काम का करतोयस. ऐक ना, काहीच बोलू नको, फक्त हे जे काही चाललंय ना ते मला खरं सांग. आणि लगेच आता तोंडावरचा मास्क काढत रोहन म्हणतो की ताई मी इथे डिलिव्हरी बॉयचं काम करतो आणि गेला माझा जॉब. कंपनीतून बऱ्याच एम्प्लॉईंना काढून टाकलं आणि त्यात मलासुद्धा काढून टाकलं आणि गेला लगेच माझा जॉब. आता स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदी म्हणते तू आदिराला नाही सांगितलं का. रोहन म्हणतो मी घरातल्या कुणालाच नाही सांगितलं आणि मला कुणाला इरिटेट करायचं नव्हतं. आणि त्यानंतर आता रोहन म्हणतो की मला ना यांनी नवीन नंबरसुद्धा दिला आहे आणि आदिराने त्या नवीन नंबरवर कॉल केला तेव्हा तिलासुद्धा काहीच कळलं नाही. आता लगेच रोहन म्हणतो की जर आदिराला कळलं तर ती खूप इरिटेट होईल आणि आई तर घरच डोक्यावर घेईल. तुला माहिती आहे ना घराची कंडिशन कशी आहे ताई. आता ते ऐकून स्वानंदी रोहनला म्हणते की तू शांत हो रोहन, ट्रेस घेऊ नको, मी आहे आणि तुला माहिती आहे ना रोहन, हे तू माझ्याशी शेअर करायला पाहिजे होतं आणि करायला हवंच होतं. स्वानंदी म्हणते मी काहीतरी मदत केली असते तर. रोहन म्हणतो ताई तुझ्या डोक्याला काही कमी त्रास आहे का. रोहन म्हणतो की ताई हा प्रॉब्लेम माझा आहे, तेव्हा मला माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करू दे. रोहन म्हणतो की आणि ही नोकरी एवढी काय वाईट नाही आहे, फक्त थोडी दगदग होते. स्वानंदी म्हणते हे बघ तुझी नोकरी वाईट आहे असं मी म्हणतच नाही रोहन. आणि स्वानंदी म्हणते मुळात कुठलंच काम लहान मोठं नसतं रोहन. स्वानंदी म्हणते की फक्त तुझ्या क्वालिफिकेशनप्रमाणे तुला वेगळं काम मिळालं पाहिजे. आणि स्वानंदी म्हणते की फक्त तुझ्या टॅलेंटचा योग्य वापर झाला पाहिजे रोहन, एवढंच मला म्हणायचंय. आणि स्वानंदी आता रोहनला पैसे देऊ लागते. तर रोहन म्हणतो ताई तू प्लीज मला पैसे देऊ नकोस. तेव्हा स्वानंदी म्हणते की घरात काय कमी खर्च आहे का. आदिराचा पाय फ्रॅक्चर झाला आणि बाबांच्या औषधाचं खर्च. आणि स्वानंदी रोहनच्या हातात पैसे देत म्हणते हे बघ घरच्या खर्चासाठी दिलेत असं समज. रोहन म्हणतो ताई आता तुझं लग्न झाले, लग्नाच्या अगोदर ठीक होतं गं. स्वानंदी म्हणते की हे बघ
ते माझं बर्डन नाही आहे, माझी जबाबदारी आहे आणि मी तुझी मोठी बहीण आहे, तेव्हा मी जे सांगते ना ते ऐक रोहन. सो आनंदी म्हणते की रोहन हे सगळं बघून तुला अधीराला सांभाळायचं आहे. आणि तेवढ्यात आता रोहनला त्याच्या मॅनेजरचा फोन येतो. तर रोहन म्हणतो हो सर, मी ना बाहेरच उभा आहे आणि लगेच आलो. फोन ठेवत आता रोहन स्वानंदीला म्हणतो ताई मला आत्ताच घरी जाता येणार नाही, अजून काही डिलिव्हरी बाकी आहे द्यायची. आणि लगेच रोहन जाऊ लागताच आता स्वानंदी रोहनच्या गालावरती हात ठेवते आणि रोहनला म्हणते जा. रोहन जाताच स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं आणि स्वानंदीला खूप वाईट वाटतं. आता इकडे रोहन आणि गणेश आता डिलिव्हरी घेऊन जात असताना अचानक आता समोरून एक मोठ्या गाडीमधून आता मोठा माणूस आता येतो आणि तो समोर चालल्या असलेल्या आता रोहन आणि गणेशला धडक मारतो. दोघेही गाडीवरून खाली पडतात, पण तो माणूस आता गाडीच्या खाली उतरायला तयार नसतो. आणि आजूबाजूचे लोक धावत येऊन रोहन आणि गणेशला उठवतात, गाड्या बाजूला लावतात. तर आता रोहन हा त्याला म्हणतो तुला दिसत नाही का, बघून नाही चालता येत का? आणि दोघांनासुद्धा पाडलं. तर तो माणूस खाली उतरतो आणि त्यांना बोलू लागतो. रोहन म्हणतो की एकतर वरून आम्हालाच धडक दिली आणि आम्हालाच बोलतोस. आणि तेवढ्यात तो माणूस आता इकडे रोहनची कॉलर पकडतो आणि म्हणतो की तुम्ही लोक काय डोळे बंद करून गाडी चालवत होता का? आणि रोहन त्याला म्हणतो कॉलर सोडा अगोदर, आणि तुम्ही अगोदर आम्हाला समोर येऊन ठोकलात. आणि तो माणूस म्हणतो की शट ऑफ, मी काय आज गाडी चालवत नाही, तुम्ही डिलिव्हरीवाले ना कायम अशा चुकीचे गाडी चालवता. आणि तो माणूस म्हणतो की तुमच्यामुळे माझी कार खराब झाली, चला नुकसान भरपाई काढा. आणि इकडे आता स्वानंदी ऑफिसमध्ये आलेली असते. तर स्वानंदी शेजारी एक बाई आता एक माणूस येऊन तिथे तो पॅकेजविषयी चौकशी करत असतो. आणि तो म्हणतो की यापेक्षा कमी पैशात हे पॅकेज मिळेल का? ती बाई म्हणते की अजिबात नाही, तुम्हाला हवं तर दुसरं पॅकेज देते. तर तो माणूस आता म्हणतो की तुम्ही काय मला भिकारी समजलात का? माझ्याकडे खूप पैसा आहे. ती मॅडम म्हणते की अहो मी तसं काहीच नाही म्हटली. तर स्वानंदी ते सगळं शेजारी बसून ऐकत असते. आता तो माणूस म्हणतो तुमच्यासारखी 10 लोक मी कामाला ठेवू शकतो. आणि ती मॅडम म्हणते की सर मी तुम्हाला काहीच नाही बोलले, मी फक्त तुमच्या पॅकेजप्रमाणे तुम्हाला सजेस्ट करते. तो माणूस म्हणतो कसली लोकं ठेवलेत का आम्हाला काय माहिती? आणि तो माणूस म्हणतो माझ्यासारख्या कस्टमरशी कमिशन खायची तुमची लायकी आहे का? ती मॅडम म्हणते मी तुम्हाला वेगळे प्लान सजेस्ट करताय ना. तर तो माणूस म्हणतो की अरे गप्प बस, तुम्हा लोकांना माज आलाय. आणि लगेच तो माणूस म्हणतो की तुमच्यापेक्षा ना मी दुसरे माणसं बघन आणि दुसरी कंपनी बघन, चल. तर लगेच तो माणूस उठू लागतो. तर स्वानंदी ते ऐकून तिथे येते आणि म्हणते 1 मिनटं तो कप खाली ठेवा. आणि तो माणूस म्हणतो की हीच मॅडम ना, ही मुलगी मला नडत होती. स्वानंदी म्हणते शक्यच नाही, ऑफिसमधला सगळा स्टाफ खूप चांगला आहे आणि आमचा स्टाफ आत्तापर्यंत कुठल्याही कस्टमरशी नडलेला नाही आहे. आणि तो माणूस म्हणतो तुम्ही लोक असं ऐकणार नाही, तुमची तक्रारच करतो. स्वानंदी म्हणते कसली तक्रार करणार आहात तुम्ही? एका लेडीज स्टाफला तुम्ही असं वागणूक दिला आणि असं बोललात, असा इन्सल्ट केला त्याची का? आणि मग तो माणूस म्हणतो की हिला सांगा ना कस्टमरशी कसं वागायचं ते. तर स्वानंदी म्हणते ती नीटच वागत होती आणि शांतपणे तुमचा उद्धटपणा सहन करत होती. आणि स्वानंदी म्हणते की आता एक जरी शब्द बोललात ना तर मीच पोलिसांना बोलावीन आणि इथे तुम्हाला तुमच्या समोर उभा करील. आणि तो माणूस म्हणतो की मला धमकी देण्याची तुमची हिंमत कशी झाली? मी कस्टमर आहे, कस्टमर, आणि कस्टमर देव असतो. स्वानंदी म्हणते की नका असं बोलून अजून हसू करून घेऊ, कारण देव कधीच असं वागत नसतो. स्वानंदी म्हणते की आम्हाला पूर्ण जाणीव आहे तुमच्यामुळे आमची घरं चालतात, तेव्हा कस्टमरशी आम्हाला रिस्पेक्टफुल वागलंच पाहिजे आणि आम्ही वागतोच, पण तुम्ही कसे वागता? आणि तुम्हीसुद्धा तितक्याच रिस्पेक्टफुली स्टाफशी वागलं पाहिजे असे स्वानंदी सांगते. स्वानंदी म्हणते ती फक्त तुम्हाला पॅकेजबरोबर काय फॅसिलिटी आहे तुम्हाला मदतच करत होती आणि तुम्ही तिला एकेरी बोललात आणि एका स्टाफबरोबर एकेरी बोलायला तुम्हाला काही वाटतंय का? आणि इकडे आता समर आणि आनंद त्याच्या कारमधून जात असतो आणि त्याचबरोबर तिकडे रस्त्यावरती आता रोहन गणेश त्या माणसाला बोलत असतात. रोहन म्हणतो काय बोलताय तुम्ही? अहो तुम्हीच आम्हाला ठोकलंयत. आणि त्याच वेळेस आता समर आणि आनंद तिथे येतात आणि तेवढ्यात आता त्या लोकांचा घोळका बघून ड्रायव्हर गाडी थांबवतो. तर समर आनंद गाडीतून बघतात आणि म्हणतात काय झालं? तर आता रोहन आणि गणेश पाठमोरे असतात. समर म्हणतो काय झालं? तर आनंद म्हणतो काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. आणि लगेच रोहन म्हणतो उलट तुम्हीच आम्हाला नुकसान भरपाई द्या. तर तो माणूस म्हणतो माझ्यावर आवाज चढवतोय काय? आणि लगेच आता तो माणूस म्हणतो पार्सल डिलिव्हरी करतो आणि तू मला शिकवतोयस का? आणि लगेच आता तो माणूस रोहनला धक्का मारतो आणि रोहन आता खाली पडू लागतो. तर बाकीचे लोक रोहनला धरतात. रोहन आता त्या माणसाला बघतो आणि लगेच आता रोहन एकटक डोळे रोखून आता त्या माणसाकडे बघू लागताच तो माणूस पुन्हा रोहनची कॉलर पकडतो आणि म्हणतो डोळे रोखून कोणाकडे बघतोस रे? समजतोस काय तू स्वतःला?
आणि रोहन त्याला म्हणतो कॉलर सोडा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, मला हात लावायचा नाही. रोहन म्हणतो मी तुमच्याशी रिस्पेक्टफुल बोलतोय आणि तुम्हीसुद्धा तसंच बोला. आणि तो माणूस म्हणतो जा रे, मी तुमच्यासारख्या लोकांशी बोलत पण नसतो. आणि लगेच तो माणूस म्हणतो पगाराच्या नावाखाली चिल्लर कमवता तुम्ही, चिल्लर. आणि असं काही करून तुम्ही माझ्यासारख्या श्रीमंतच माणसांना लुबाडता आणि माझ्याच गाडी खाली येऊन मलाच नुकसान भरपाई मागता. आता मीच तुमच्याकडून नुकसान भरपाई घेणार. रोहन म्हणतो बस झालं, खूप बोललात, आता शांत बसा. रोहन म्हणतो इथे येऊन सगळ्यांनी बघितला, तुम्ही आम्हाला ढकललात, करतो आम्ही असं काम, पण कोणतंही काम छोटं मोठं नसतं आणि आम्ही खरेपणाने जगतो, तुमच्यासारखा आव आणि नाटक करत नाही. तो माणूस म्हणतो की आत्ताच्या आत्ता नुकसान भरपाई दे, नाही तर फोडून टाकाडीन. तर रोहन म्हणतो मला हात तर लावून बघा तुम्ही. रोहन म्हणतो राहिला प्रश्न पैशाचा, तर नाही देत मी तुम्हाला पैसे. तो माणूस म्हणतो वात वास ऐकणार नाही. आणि लगेच आता तो माणूस रोहनला मारण्यासाठी हात उगारतो, तर तेवढ्या समर गाडीतून खाली उतरून त्या माणसाचा हात धरतो. आणि लगेच आता तो माणूस हात उगारता क्षणी आता इकडे समर तिथे येऊन त्याचा हात धरतो. तर रोहन आता समरकडे बघतो, समर त्या माणसाकडे बघतो. तेवढ्यात समर आता तिकडे बघत असताना रोहन दुसऱ्या माणसाला समोर धरतो आणि त्याच्या पाठीमागे जाऊन मास्क लावतो. आणि लगेच आता रोहन तिथून जाऊ लागतो. तो माणूस समरला म्हणतो तुम्हाला दिसत नाही का या फालतू लोकांमुळे माझ्या गाडीला क्रॅश आलाय. तर समर म्हणतो काय चाललंय तुमचं. तो माणूस म्हणतो हे लोक सामान्य आहे, इडियट आहे, पैसे कमवायची यांना अक्कल नाहीये आणि इसी गाडीमध्ये बसायची यांची लायकी नाहीये. समर म्हणतो की तुमच्या गाडीची किंमत या सगळ्यांच्या जीवापेक्षा तुम्हाला जास्त वाटते का. समर म्हणतो की माणसाचा स्वभाव पैशावरून नाही, त्याच्या वागणुकीवरून त्याचा मोठेपणा ठरतो. समर म्हणतो की एक लक्षात घ्या, काम छोटं मोठं कधीच नसतं, काम हे काम असतं. आणि बाकीचे लोक सुद्धा समरला सांगतात चूक यांचीच आहे. समर म्हणतो काय करायचं. बाकीचे लोक सुद्धा म्हणतात की चूक तुमचीच आहे. तर तेवढ्यात रोहन हा त्याच्या बाईकजवळ गुपचूप चोर पावलांनी जातो. समर म्हणतो उलट तुम्ही नुकसान भरपाई द्या आणि फुटा इथून. आणि तो माणूस म्हणतो खड्ड्यात जा तुम्ही आणि तुमच्या बोलण्यात मला इंटरेस्टच नाही. आणि पटकन तो माणूस त्याच्या गाडीत बसतो आणि लगेच आता तो माणूस तेथून निघून जातात. समर आता हळूच पाठमोऱ्या रोहनकडे जातो आणि रोहनला म्हणतो की लागलं का तुम्हाला. रोहन नकारार्थी मान हलवतो. तर समर म्हणतो काळजी घ्या. आणि पुन्हा आता समर हा पाठमोऱ्या रोहनकडे एकटक नजरेने बघतो आणि त्याच्या गाडीकडे जाऊ लागतो. आणि रोहन विचार करतो सॉरी सर, मला सगळ्यांशीच खोटं बोलावं लागतं. आणि लगेच आता रोहन हा तिथेच उभा असतो. तर समर आता आनंदला म्हणतो या मुलाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आनंद म्हणतो बघितला असेल चल आपल्याला उशीर होतो आणि समर गाडीत बसतो. इकडे आता रोहन हा घरी येतो. आदिराला प्रेमाने आदिरासमोर बसत म्हणतो कशी आहेस. आदिरा म्हणते मी ठीक आहे. आणि लगेच आता आदिरा म्हणते की ऐक ना मी बरी झाली ना, लगेच आपण पिकनिकला जायचं. तर रोहन म्हणतो ठीक आहे. आणि रोहन म्हणतो मी फ्रेश होऊन येतो. रोहन कपाट उघडताच आता रोहनच्या हाताला लागल्याची आदिरा बघते. लगेच आदिरा म्हणते एक मिनटं थांब. आणि इकडे रोहन तिथे येताच आता आदिरा रोहनचा हात बघते आणि म्हणते की किती लागलंय तुला आणि बाईकवरून पडला की काय. रोहन म्हणतो हो पडलो, छोटासा अपघात झालाय माझा, एवढं काही नाहीये. आदिरा म्हणते एवढं काही नाही, बघ किती लागलंय तुला. आदिरा म्हणते की आता तर मला भीतीच वाटायला लागली, तू बाईक कशी चालवतो ते. आता इकडे समर पैशाचा बंडल आता स्वानंदीकडे आणून देतो आणि म्हणतो स्वानंदी मॅडम हे घ्या. तर आता स्वानंदी म्हणते हे काय, मला कशाला देताय. समर म्हणतो की आपल्याला लेडीज स्टाफचा पगार करायचा आहे, तेव्हा मला वाटतं तुमच्या हाताने तो पगार करा. तर स्वानंदी म्हणते नाही नको नको. स्वानंदी म्हणते की तुम्हीच द्या ना मला, हे अशी कॅश वगैरे देत नका जाऊ बरं तुम्ही. समर म्हणतो की त्या माझ्याशी एवढं काही बोलत नाही, पण तुमच्याशी त्यांचं नातं चांगलं आहे. आणि समर म्हणतो मला असं वाटतं पगार घेतल्यानंतर त्यांना आपल्याशी काही बोलायचं असेल का, पण त्या माझ्याशी बोलणार नाहीत म्हणून तुमच्या हाताने मी देतोय. आणि त्यानंतर आता स्वानंदी म्हणते पण काय झालं. समर म्हणतो की हे माझ्यासुद्धा अगोदर डोक्यात आलं नव्हतं, पण सकाळी मी गाडीतून जात होतो त्यावेळेस 2 मुलांचा अपघात झाला. आणि समर म्हणतो की ते डिलिव्हरी बॉय ज्यावेळेस बोलत होते ना, त्यांचा स्वभाव मला आवडला आणि त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. समर म्हणतो तो गाडीवाला त्यांच्यावर आरडाओरड करत होता आणि त्या डिलिव्हरी बॉयमधील एक जण अत्यंत स्वाभिमानाने त्याच्याशी भांडत होता. समर म्हणतो की तो सांगत होता की कोणतं जरी काम असलं ना तो अत्यंत प्रामाणिकपणे करतो, तेव्हा तुम्हाला आमच्याशी या भाषेत बोलण्याचा काही एक अधिकार नाही. मला ते आवडलं. आणि लगेच आता स्वानंदीकडे बघत समर म्हणतो पण मला त्या पोराकडे बघून रोहनचा बाद झाला. तर स्वानंदी डचकते आणि स्वानंदीला रोहन मास्क लावून काम करतो हे आता त्या क्षणी आठवतं. आणि समर म्हणतो की त्याच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की हा रोहन आहे की काय. लगेच स्वानंदी विचार करते म्हणजे रोहन तिथे होता की काय. आणि तेवढ्या समरला फोनला येतो आणि पटकन आता फोन घेत समर बाहेर जातो.
जातो तर स्वानंदी डचकते आणि पटकन स्वानंदी आता रोहनला फोन करते. फोन उचलतच रोहन म्हणतो काय? तर स्वानंदी म्हणते तुझी आणि राजवाड्यांची आज भेट झाली होती का? तर रोहन म्हणतो नाही. स्वानंदी म्हणते की त्यांनी ना तुझा अपघात झाला की काय? तर रोहन म्हणतो की नाही, म्हणजे त्यांनी स्वानंदी म्हणते की 2 डिलिव्हरी बॉयना बघितलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्या डिलिव्हरी बॉयमध्ये त्यांना तुझा बात झाला. स्वानंदी म्हणते ते मला विचारत होते रोहन होता का? तर मी म्हटलं रोहन कसा असेल? स्वानंदी म्हणते पण मला भीती वाटते, तू बरा आहेस ना रोहन? आणि स्वानंदी म्हणते तुला काहीच झालं नाही ना? तर रोहन म्हणतो की हो मी बरा आहे, फाईन आहे ताई, आणि तो मीच होतो. तर स्वानंदीला धक्का बसतो आणि रोहन म्हणतो ताई तू घाबरू नकोस, मला असं वाटलं. आणि पण रोहन म्हणतो की समर सरांना काहीच कळलं नाही. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की असा वेडेपणा करत जाऊ नकोस रोहन, मी आहे ना तुला. तर तेवढ्यात मल्लिका स्वानंदीचं बोलणं ऐकते आणि त्यानंतर आता रोहनची नोकरी गेल्याचे आता इकडे मल्लिकाला समजते आणि ताबडतोब मल्लिका समरकडे येते आणि म्हणते की माझ्या बेबी डॉलचं काही खरं नाही. तर समर म्हणतो काय झालं? तर मल्लिका म्हणते की रोहनची नोकरी गेली आणि रोहन डिलिव्हरी बॉयचं काम करतो. तर समरला धक्का बसतो आणि पटकन समर आता स्वानंदीकडे येतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम हे खरं आहे का? मी ऐकलं रोहन डिलिव्हरी बॉयचं काम करतो. तर स्वानंदी टचकते. तर आता भयानक सत्य समोर आलेलं असतं. तर समर आता रोहनला कसं वाचवणार आणि त्याच्या कंपनीत कशी नोकरी देणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.